आज आपण कुकरमध्ये अगदी 10 ते 12 मिनिटात तयार होणारी मस्त अशी झणझणीत आणि चमचमीत हिरव्या मुगाची आमटी कशी करायची हे बघणार आहोत। कुकरमध्ये जरी ही आमटी बनवलेली असली तरी ह्या आमटीला छान घट्टपणा येतो, मस्त तर्रीदार ही आमटी बनून तयार होते। बनवायला सोपी आहे, अगदी झटपट बनून तयार होते। त्यामुळे सकाळच्या घाई गडबडीत टिफिनसाठी किंवा मग रात्रीच्या दुपारच्या जेवणात कधीही तुम्ही ही आमटी बनवू शकता। तर चला बघूया कशी करायची मस्त झणझणीत तर्रीदार मुगाची आमटी। तर ही आमटी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी हे 200 ग्रॅम मोड आलेले मूग घेतलेले आहे। कुठलेही कडधान्य नुसतेच वापरण्यापेक्षा त्यांना अशा पद्धतीने मोड आणून वापरले तर त्या कडधान्यांची चव आणि पौष्टिकता दोघंही वाढतं। त्यामुळे इथे मी मुगाला अशा पद्धतीने मोड काढून घेतलेले आहे। अशा पद्धतीचे मुगाला मोड आणण्यासाठी इथे मी साधारण वाटीभर मूग 7 ते 8 तासासाठी भिजवून घेतले होते। त्यानंतर परत एकदा हे मूग 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि चाळणीवर अशा पद्धतीने निथळत ठेवायचे आणि रात्रभरासाठी एखाद्या उबदार जागेवर ठेवायचे। दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता मुगांना छान लांब सडक असे मोड येतात। अशाच पद्धतीने तुम्ही इतर कडधान्यांना सुद्धा मोड आणू शकता। तर इथे आपले हिरवे मूग तयार आहे। आता ह्या आमटीसाठी आपण एक वाटण तयार करणार आहोत। त्यासाठी इथे मी मिक्सर जारमध्ये भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली आहे। कोथिंबीर आपल्याला देठांसहित आणि नेहमीपेक्षा जास्त घ्यायची, त्यामुळे आपली जी आमटी आहे तिला चव आणि रंग दोघंही खूप जबरदस्त येते। त्यानंतर इथे मी साधारण 1.5 इंच अद्रक घेतलेला आहे, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि आता इथे मी 2 चमचे सुकं खोबरं टाकते। तर इथे मी खोबऱ्याचे पातळ स्लाइस करून घेतलेले आहेत। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही किसून सुद्धा खोबरं वापरू शकता। त्यानंतर यात 2 चमचे पाणी टाकायचे आणि मिक्सरला एकदम स्मूथ असं याचं एक वाटण तयार करून घ्यायचे। तर हे बघा अशा पद्धतीने एकदम स्मूथ असं आपलं हे वाटण तयार आहे। आता आपण आमटीला फोडणी देऊया। तर सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे इथे मी कुकरमध्ये ही आमटी करणार आहे, त्यामुळे कुकरमध्ये साधारण पळीभर मी तेल गरम करून घेते। तेल व्यवस्थित गरम झालं की यात अर्धा छोटा चमचा मोहरी टाकायची आहे। मोहरी छान तडतडली की अर्धा छोटा चमचा इथे मी जिरं टाकलेलं आहे। त्यानंतर 10 ते 12 कढीपत्त्याची पानं टाकायची आहे। पाव चमचा हिंग टाकलेला आहे आणि एक मध्यम आकाराचा तर यात मी कांदा टाकून घेते। कांदा छान बारीक चिरून घ्यायचा आहे आणि हा कांदा आपण साधारण 1 ते 2 मिनिटासाठी परतवून घेणार आहोत। फक्त हलकासा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हा कांदा परतायचा आहे, कलर चेंज न होऊ देता। तर हे बघा 1 ते 2 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता कांदा आपला छान परतून झालाय। तर आता आपण यात सुरुवातीला जे हिरवं वाटण तयार करून ठेवलं होतं ते वाटण टाकून घेणार आहोत आणि हे वाटण आपल्याला कांद्यासोबत जवळपास 3 ते 4 मिनिटांसाठी परतून घ्यायचंय। या वाटणातला अद्रक, लसूण आणि खोबऱ्याचा कच्चेपणा जाईपर्यंत साधारण 2 ते 3 मिनिटं आपण हे वाटण परतून घेणार आहोत किंवा मग या वाटणाला छान तेल सुटेपर्यंत तरी आपल्याला हे वाटण परतून घ्यायचंय। तर हे बघा जवळपास 3 ते 4 मिनिट झालेले आहे। तुम्ही बघू शकत असाल आपल्या वाटणाला किंवा आपली जी फोडणी आहे तिला छान तेल सुटलेलं आहे। तर आता यात एक मी मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो टाकते। थोडंसं मीठ टाकायचे म्हणजे टोमॅटो आपला पटकन शिजतो आणि जवळपास 2 ते 3 मिनिटांसाठी आपण हा टोमॅटो वाटणासोबत छान शिजवून घेणार आहोत, टोमॅटो आपला मऊ होईपर्यंत। तर हे बघा टोमॅटो सुद्धा आपला छान मऊ झालेला आहे। तर आता आपण यात काही मसाले टाकूया। तर सुरुवातीला इथे मी पाव चमचा हळद टाकलेली आहे। त्यानंतर मी टाकते आहे अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा काळा मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला। तर हिरवे मूग जे असतात किंवा मूग डाळ जी असते ती चवीला थोडीशी गोडसर किंवा मग गुळचट असते, त्यामुळे ही भाजी करताना किंवा ही आमटी करताना नेहमीपेक्षा थोड्याशा जास्त प्रमाणात मसाले वापरायचे आहे, म्हणजे भाजीला आपल्या खूप सुंदर चव येते। मसाले टाकल्यानंतर मी साधारण 1-2 मिनिटांसाठी हे परतून घेतलंय जेणेकरून मसाल्यांचा सुद्धा कच्चेपणा जाईल। तर हे बघा मसाले छान परतल्या गेलेले आहे। परत एकदा ह्या मसाल्यांना छान तेल सुटलेलं आहे। तर आता यात मी भिजवून घेतलेले मोड आलेले मूग टाकून घेते आणि हे मूग आपल्याला मसाल्यांसोबत 1 ते 2 मिनिटांसाठी छान परतून घ्यायचे। तर सुरुवातीला मी हे व्यवस्थित मिक्स करून घेते। हे बघा अशा पद्धतीने मूग आपल्याला मसाल्यांसोबत जवळपास 2 ते 3 मिनिटांसाठी तरी परतवून घ्यायचं। यामुळे काय होतं, जे काही मसाले असतात ते मुगामध्ये आतपर्यंत छान मुरल्या जातात आणि आपली जी आमटी आहे त्याला छान चव येते। तर हे बघा सगळं मी छान एकजीव करून घेतलेलं आहे। आता यावर मी अर्धवट झाकण ठेवते आणि 3 ते 4 मिनिटांसाठी याची वाफ काढून घेते। तर 3 ते 4 मिनिट झालेले आहे। तुम्ही बघू शकता मसाले आपल्या मुगाला मस्त कोट झालेले आहे, मस्त घरभर याचा सुगंध सुटलेला आहे मसाल्यांचा।
तर आता आपण यात पाणी टाकूया। सुरुवातीला इथे मी मिक्सरचं भांडंच धुवून टाकते। साधारण मिक्सरच्या भांड्यात मी अर्धा कप पाणी टाकून घेतलंय आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या आमटीसाठी आपल्याला उकळतं पाणी वापरायचं आहे किंवा मग गरम पाणीच वापरायचं आहे। इथे आपण ही आमटी कुकरमध्ये शिजवतोय, त्यामुळे भाजीला तवंग छान येण्यासाठी, घट्टपणा येण्यासाठी आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे। तर इथे मी साधारण 1.5 ग्लास पाणी वापरलेलं आहे। तुम्हाला भाजी कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। इथे मी साधारण मध्यम कन्सिस्टन्सीची भाजी करणार आहे, त्यामुळे 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि सगळ्यात शेवटी आपण यात चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत। मीठ आपण सुरुवातीला सुद्धा टाकलेलं आहे टोमॅटो परतताना, त्यामुळे त्या बेताने मीठ टाकायचंय आणि ह्या भाजीला एक छान दणदणीत उकळी काढून घ्यायची। भाजीला उकळी आली की आता आपण कुकरचं झाकण लावूया आणि मीडियम टू हाय फ्लेमवर ह्या आमटीच्या आपल्याला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे। हे बघा, मी कुकरचं झाकण लावले आणि मीडियम टू हाय फ्लेमवर याच्या 2 शिट्ट्या करून घेते। तर 2 शिट्ट्या आपल्या झालेल्या आहे। कुकर सुद्धा मी छान थंड केलेला आहे। तर आता भाजी आपण चेक करूया। तर तुम्ही बघू शकता भाजीला काय जबरदस्त तवंग आलेला आहे, मस्त तर्री आलेली आहे आणि मस्त घट्टपणा सुद्धा ह्या भाजीला आलेला आहे। तर आणि मूगही आपले एकदम परफेक्ट शिजलेले आहे, छान मऊसूत शिजलेले आहे। तर सगळ्यात शेवटी आता यावर मी थोडीशी ताजी कोथिंबीर भुरभुरते आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। तर अशा पद्धतीने आपली कुकरमध्ये बनवलेली मस्त झणझणीत आणि चमचमीत तर्रीदार मुगाची आमटी किंवा मुगाची उसळ बनवून तयार आहे। तुम्ही सुद्धा ही आमटी नक्की करून बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।